बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. या गृहातील मुलांची काळजी घेण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी मोठ्या नेटाने केलं. नंतर मग एक काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचा त्यांनी एक यशवंत नावाचा त्यांचा मुलगा दत्तक घेतला. दत्तक घेतल्यानंतर जेव्हा महात्मा फुलेचं देहांत झाला तेव्हा त्या मुलांना अग्नी देण्यासाठी समोर करण्यात आलं. तेव्हा सुद्धा समाजाने तो अग्नी नाकारला, कारण ते एक अनाथ विधवेचं मूल होतं म्हणून. त्यामुळं तेव्हा सावित्रीबाई पुढे होऊन स्वतः पतीच्या चितेला अग्नी त्यांनी स्वतः दिला. समाज व्यवस्थेत बदल करण्याचे प्रयत्न अशा दृष्टीने केला. महात्मा फुले यांचं निधन झाल्यानंतर सुद्धा सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाची जी चळवळ होती ती समोर नेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दुष्काळग्रस्तांना मदत केली. तसेच पुण्यात मोठी प्लेगची साथ पसरली होती, तेव्हा सुद्धा त्यांनी जे काही रुग्ण होते त्यांना स्वतःच्या हाताने मदत केली. त्यामुळे आणि असं करत असताना त्यांना स्वतःला प्लेग झाला आणि प्लेगमध्ये त्या वारल्या. तर अशा सावित्रीबाई आपल्या होत्या. परंतु आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा सावित्रीबाईंनी त्या काळात केलेल्या कामाचं एवढं जास्त प्रमाणात कार्य दिसत नाही. म्हणजे आज सुद्धा बालविवाह आहेत, स्त्रियांवरील अत्याचार आहेत, त्यानंतर हुंडाबळी आहेत. ह्या गोष्टी आपण बदलल्या पाहिजेत.